गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला, आजच्या कार्यशाळेला आलेल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे स्वागत आहे. आणि लगेच आपण आपल्या आजची जी कार्यशाळा आहे, आर्थिक सर्वेक्षण 2024 याच्यासाठीची आपण 3 दिवसीय निशुल्क कार्यशाळा जी ठेवली आहे, त्याचा आजचा पहिला दिवस आहे. आणि मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही या गोष्टीला सिरियसली घेतलं, याचं महत्त्व समजून घेतलं. आर्थिक सर्वेक्षणचं जे महत्त्व आहे UPSC, MPSC परीक्षांच्या दृष्टीने ते तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही या निशुल्क कार्यशाळेला आलात. बरेच विद्यार्थी मित्रमैत्रिणी इथे आहेत, त्यामुळे आपण परिचयाचा जो पार्ट आहे तो थोडासा स्किप करूयात. कारण मी बघतोय की संख्या चांगलीच मोठी आहे. सगळ्यांचा परिचय घेत बसलो तर वेळ होईल. ठीक आहे. पण जसे तुम्ही काही मध्ये प्रश्न येतील, तुम्ही त्यांची उत्तरं द्याल किंवा तुम्ही स्वतः प्रश्न विचाराल, त्यावेळेस आपलं इंटरॅक्शन होणार आहे आणि त्यावेळेस मग आपल्याला ती परिचयाची संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण लगेच आपल्या क्लासला सुरुवात करूयात. आपली ही जी कार्यशाळा जी आहे ती आर्थिक सर्वेक्षण 2024 वर आहे. इकॉनॉमिक सर्वे 2024. आता जरी मी याला 2024 म्हणत असलो, तुम्ही जे कव्हर पेज बघतात इकॉनॉमिक सर्वेचं, तिथे तुम्हाला दिसते की 2023-2024 दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मागचं जे वित्तीय वर्ष होतं, फायनान्शियल इयर, जे सुरू होतं 1 एप्रिल 2023 पासून आणि जे संपलंय आता 31 मार्च 2024 ला. तर त्याच्यावर हे आधारित आहे आर्थिक सर्वेक्षण, ज्याला इंग्लिशमध्ये इकॉनॉमिक सर्वे म्हणतात. आणि नेमकं याच्यामध्ये काय असतं, इकॉनॉमिक सर्वे काय असतो आणि नेमकं याच्यात काय दिलेलं असतं आणि परीक्षांच्या दृष्टीने काय महत्वाचं हे आपण पुढे बघणारच आहोत. पण आपण पुढचे 3 दिवस, आजचा दिवस आणि पुढचे 2 दिवस आपण याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये काही जे मुख्य पात्र आहेत, ज्यांनी मुख्य भूमिका निभावली आहे, ते हे आहेत. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाच्या अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री आहेत या श्रीमती निर्मला सीतारामन. त्याच्यानंतर हे जे व्यक्ती आहेत यांचा मी तुम्हाला पुढे परिचय करून देणार आहे. आणि अजून एक व्यक्ती आहेत ज्यांनी याच्यात खारीचा का असोना पण वाटा निभावलाय किंवा निभवत आहेत, ते म्हणजे हे. ठीक आहे. हा मी आहे, स्वप्नील हडपे. आणि मी हे जे काही सर्वेक्षणामध्ये जे लिहिलेलं आहे, जे मांडण्यात आलेलं आहे, ते मी साध्या सोप्या आणि परीक्षेसाठी जी उपयुक्त ज्या गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत, त्या सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे माझी पण थोडीफार भूमिका या कार्यशाळेमध्ये आहे. चला पुढे जाऊयात. बघूयात काय आहे आर्थिक सर्वेक्षण. काय असतं आर्थिक सर्वेक्षण? सर्वात पहिला प्रश्न तर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा असतो, विशेष म्हणजे त्यांना ज्यांनी आता जेमतेम परीक्षेला या तयारीला सुरुवात केली आहे, UPSC MPSCच्या परीक्षांना सुरुवात केली आहे, तर त्यांच्यासाठी थोडंसं हे नवीन आहे आर्थिक सर्वेक्षण. जाणून घेऊयात, अगदी बेसिक पासून जाणून घेऊयात की नेमकं आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय असतं. तर वित्त किंवा अर्थ मंत्रालय जे असतं भारत सरकारचं, ते दरवर्षी एक वार्षिक अहवाल सादर करतं संसदेमध्ये आणि त्याच वार्षिक अहवालाला आर्थिक सर्वेक्षण असं म्हणतात. ठीक आहे. अॅन्युअली असतं, वर्षातून एकदाच हे प्रकाशित होतं. वित्त मंत्रालय, भारत सरकार हे प्रकाशित करतं. आणि याच्यामध्ये नेमकं काय असतं, म्हणजे बेसिकली पहिले जाणून घेऊ की याचं लेखन कोण करतं. तर बेसिकली याच्या लेखनाची जबाबदारी जी आहे ते भारत सरकारचे मुख्य वित्तीय सल्लागार जे असतात, वित्त सल्लागार, चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर. ठीक आहे. तर ते करतात. आणि पहिल्याच्या स्लाइडवर, पूर्वीच्या स्लाइडवर आपण जे महोदय बघितले होते, सध्या चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे आहेत व्ही अनंता नागेश्वरम, असं यांचं नाव आहे. मुख्य वित्तीय सल्लागार आहेत सध्या हे भारत सरकारचे. आणि आर्थिक सर्वेक्षण जे असतं ते मुख्यतः यांच्या देखरेखीत ते निर्माण केलं जातं. ठीक आहे. याची उद्दिष्टे काय असतात? 2 प्रमुख उद्दिष्टे आहेत आर्थिक सर्वेक्षणाची. सर्वात पहिला उद्देश, मागील आर्थिक वर्षाचे परीक्षण आणि विश्लेषण. आता आपण 2024 मध्ये आहोत. 1 एप्रिल 2024 पासून आपलं हे जे सध्याचं चालूचं जे वित्तीय वर्ष आहे, फायनान्शियल इयर, फिस्कल इयर पण म्हणतात याला इंग्लिशमध्ये, फिस्कल इयर म्हणा, फायनान्शियल इयर म्हणा, हे सुरू झालेलं आहे 1 एप्रिल 2024 पासून. हे संपणार आहे पुढच्या वर्षी 31 मार्च 2025 मध्ये. आता
या वर्षासाठीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. वित्तीय नियोजन एक देशाच्या पातळीवर, राज्याच्या पातळीवर हे करण्यात आलेलं आहे. केंद्रीय सरकारने, राज्य सरकारने आपापल्या परीने त्यांचं नियोजन केलं. आता हे नियोजन कितपत योग्य ठरलं? नियोजनामध्ये जी उद्दिष्टे ठरवण्यात आली होती, ती कितपत आपण साध्य केली? कुठे आपण ती साध्य नाही करू शकलो? का नाही करू शकलो? या सगळ्यांचं विश्लेषण आर्थिक सर्वेक्षणामध्ये असतं आणि हे मागच्या वर्षीसाठी असतं. कारण आता हे चालू वर्ष आहे. आता आपण याचं विश्लेषण नाही करू शकत. कारण हे अजून संपायचंय. म्हणजे परीक्षा सुरू असताना कोणी निकाल नाही देऊ शकत ना. परीक्षा संपल्यावर ज्यावेळेस तो पेपर चेक होईल, त्यावेळेसच जसं कॉलेजमध्ये, शाळांमध्ये परीक्षा संपल्यानंतर निकाल घोषित केला जातो, तसंच इथे पण आहे. की मागचं वित्तीय वर्ष जे आहे ते आता संपलेलं आहे. 31 मार्च 2024 ला ते संपलं. कुठलं वित्तीय वर्ष? 2023-24. जे 1 एप्रिल 2023 ला सुरू झालं होतं आणि जे संपलं 31 मार्च 2024 ला, त्याचं विश्लेषण, त्याचं परीक्षण जे आहे ते याच्यामध्ये केलेलं जातं. म्हणून तुम्ही बघा जे पूर्वीच्या स्लाइडवर आपण जे कव्हर पेज बघितलं, इकॉनॉमिक सर्व्हे 2023-2024 2023-24. कारण मागच्या वर्षीचं विश्लेषण याच्यात करण्यात आलंय आणि हे याचं मुख्य उद्देश आहे. आर्थिक सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश तोच असतो की गेलेलं जे आर्थिक वर्ष आहे, वित्तीय वर्ष आहे, त्याचं विश्लेषण करणं, त्याचं परीक्षण करणं. दुसरा एक उद्देश असतो तो म्हणजे पुढील आर्थिक वर्षाचा थोडक्यात आराखडा. जे वित्तीय वर्ष सुरू झालेलं आहे किंवा होणार आहे, त्याचा पण एक थोडक्यात आराखडा याच्यामध्ये मांडलेला असतो. एक ड्राफ्ट तुम्ही म्हणू शकता. की येणारं जे वित्तीय वर्ष आहे किंवा जे आता चालू आहे, याच्यामध्ये केंद्र सरकारची उद्दिष्टे काय असतील? ती साध्य करण्यासाठी कशा प्रकारचं नियोजन, आर्थिक नियोजन करण्यात येणार आहे किंवा केलेलं आहे किंवा केलं जाऊ शकतं. ती जी आर्थिक उद्दिष्टे आहेत, लक्ष्य आहेत, ती साध्य करताना, ती गाठताना कुठकुठल्या अडचणी येऊ शकतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? अशा प्रकारचे बेसिकली शिफारसी याच्यामध्ये असतात. फार जास्त जे चालू वित्तीय वर्ष आहे त्याच्याबद्दल याच्यात काही नसतं कारण ते बजेटमध्ये असतं मग. आर्थिक सर्वेक्षणामध्ये बेसिकली मागच्या वर्षाचा विचार जास्त केलेला असतो. ठीक आहे, काय घडलं, कशामुळे घडलं, किती लक्ष आपण काय लक्ष ठेवली होती, ती कितपत आपण साध्य केली, जी नाही करू शकलो ती का नाही केली वगैरे याच्यावर जास्त याच्यात असतं. जे चालू वर्ष आहे किंवा येणारं वर्ष याच्यावर फार जास्त काही नसतं. थोडंसं एक दिलेलं असतं, थोडंफार काही, खूप जास्त काही नसतं याच्यात. ठीक आहे, तर असं असतं आर्थिक सर्वेक्षण. मग प्रश्न येतो की आपण याचा अभ्यास का करायचा? UPSC, MPSC परीक्षांची जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी काय महत्व आहे याचं ते जाणून घ्या. सर्वात पहिलं तर मागील आर्थिक वर्षात देशाने आर्थिक किंवा वित्तीय क्षेत्रात केलेली कामगिरी याच्यातून लक्षात येते आणि याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. पूर्व परीक्षेमध्ये पण आणि मुख्य परीक्षेमध्ये पण. कारण आर्थिक आपलं जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत, सेक्टर्स आहेत. त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ कृषी. कृषीमध्ये जर कृषीचा आपल्या जीडीपी मध्ये, जीडीपी वगैरे काय असतो ते मी सांगणार आहेत. जे नवीन विद्यार्थी आहे कदाचित त्यांना माहिती नसेल. सध्या थोडंसं लक्षात घ्या. पुढे आपण सखोल ते बघणार आहोत संकल्पना. तर बेसिकली उदाहरणार्थ एक असा प्रश्न असू शकतो की भारतीय कृषीचा भारताच्या जीडीपी मध्ये काय महत्व आहे किंवा काय त्याचं योगदान आहे रोजगाराच्या संदर्भात. सेवा क्षेत्र झालं, औद्योगिक क्षेत्र झालं, असे वेगवेगळे क्षेत्र आहेत. रोजगार निर्मिती आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन वगैरे. तर त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. पूर्व परीक्षेमध्ये विचारले जातात, मुख्य परीक्षेमध्येही विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना हे आर्थिक सर्वेक्षण जे आहे हे खूप कामात येतं किंवा हे महत्वाचं, याचा अभ्यास असला पाहिजे. कारण याच्यावरच ते प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये जी आकडेवारी दिली आहे, कारण ही अधिकृत आकडेवारी आहे भारत सरकारची. तुम्ही जर एखाद्या गोष्टीबद्दल जर इंटरनेटवर वगैरे बघणार किंवा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी आकडेवारी दिलेली असू शकते.
प्रत्येकाचा सोर्स वेगळा असेल माहिती काढण्याचा. सर्वात ऑथेंटिक आणि अधिकृत सोर्स कुठला आहे माहितीचा, तर हे आर्थिक सर्वेक्षण. कारण हे भारत सरकार पब्लिश करतंय, वित्त मंत्रालय भारत सरकार पब्लिश करतंय. त्याच्यामुळे आपण असं मानू शकतो की यात जी आकडेवारी दिली आहे ती परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात बरोबर आहे. ठीक आहे, तर हे महत्व आहे याचं. दुसरं काय महत्व आहे? अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल माहिती. अर्थव्यवस्थेमध्ये जसं मी आता पूर्वी बोललो, की अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे क्षेत्र आहेत. औद्योगिक क्षेत्र आहेत, सेवा क्षेत्र आहेत, कृषी आहे, अशी वेगवेगळी क्षेत्र आहेत. त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये काय सुरू आहे नेमकं ते सगळा व्यवस्थित विस्तृत आराखडा याच्यामध्ये दिलेला असतो. आर्थिक सर्वेक्षण खूप मोठं डॉक्युमेंट असतं हे. आकडेवारी असतात, चार्ट्स असतात, ग्राफ्स असतात, भरपूर काही असतं. छान योग्य पद्धतीने माहितीची मांडणी केलेली असते याच्यामध्ये. त्याच्यानंतर शासनाची उद्दिष्टे आणि प्राधान्य कळतात. शासनाची, सरकारची काय उद्दिष्टे आहेत देशाबद्दल, देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, समाजाबद्दल, नागरिकांबद्दल, देशातले जे अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, कृषी झालं, उद्योग झालं, सेवा क्षेत्र झालं, यांच्याबद्दल सरकारची काय उद्दिष्टे आहेत, सरकारच्या प्रायोरिटीज काय आहेत, प्राधान्य कशाला आहे, कुठल्या क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलंय, कुठल्या गोष्टीला प्राधान्य देण्यात आलंय. कारण सरकार पुढे जबाबदाऱ्या भरपूर आहेत. आपण जर सामाजिक क्षेत्राचाच विचार केला, सोशल सेक्टर, आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजात बऱ्याचशा समस्या आहेत. दारिद्र्य झालं, बेरोजगारी झालं, इलिटरसी किंवा अशिक्षा जे आहे. त्याच्यानंतर जे दिव्यांग लोक आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, महिलांच्या समस्या वेगळ्या आहेत, जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्या समस्या आहेत, आदिवासी आणि इतर जे आहेत अनुसूचित जाती जमाती यांच्या गरजा, यांच्या समस्या वेगळ्या आहेत. अशा भरपूर गोष्टी आहेत आणि या सगळ्या समस्यांना तोंड सरकारला द्यायचंय. त्यांच्यावर उत्तर सरकारला शोधायची की ह्या समस्या कशा पद्धतीने सोडवायच्या आणि मग सरकार कशा प्रायोरिटीज देते त्यांना, कुठल्या गोष्टीला सगळ्यात जास्त प्राधान्य देते, कुठल्या गोष्टीला कमी प्राधान्य देण्यात आलं आहे, हे सगळं आपल्याला याच्यातून लक्षात येतं. जर याचा नीट अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने आणि त्यांवर मात करण्यासाठी सरकारच्या उपाययोजना याबद्दल माहिती मिळते आर्थिक सर्वेक्षणात. अर्थव्यवस्थेपुढे कुठकुठले आव्हाने आहेत किंवा येऊ शकतात. उदाहरणार्थ ज्यावेळेस ते कोविडचं सुरू होतं, आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन वगैरे झालं. त्याच्यापूर्वी पण आपल्या इकडे लॉकडाऊन नंतर झालं, मार्च 2020 मध्ये वगैरे झालं आपल्या इथे. चीनमध्ये लॉकडाऊन त्याच्या आधी झालं होतं. तिथूनच तो संसर्ग सुरू झाला. त्यांनी आधीच म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 पासूनच त्यांनी बऱ्याचशा शहरांमध्ये वगैरे लॉकडाऊन करणं सुरू केलं होतं. त्यामुळे सप्लाय जे आहे, आपण जे चीनकडून काही गोष्टी ज्या आयात करतो, तर त्यांचा सप्लाय जो आहे तो आपल्या इथे कमी झाला होता किंवा त्या गोष्टींचा आपल्या इथे तुटवडा तयार झाला होता. विशेष म्हणजे कॉम्प्युटर सेक्टरमध्ये तुम्ही बघा, बऱ्याचशा ज्या चिप्स वगैरे ज्या चीनकडून यायच्या त्यांचं येणं बंद झालं होतं किंवा कमी झालं होतं. खूप ते प्रमाण कमी झालं होतं आणि आपल्या इथे तो एक प्रॉब्लेम तयार झाला होता, ते एक आव्हान तयार झालं होतं की कसं करायचं. तर अशा प्रकारचे अर्थव्यवस्थेपुढे आव्हान उभे राहतात. मग त्यांच्यावर मात करण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या हे पण याच्यातून कळतं आपल्याला. ते पण याच्यामध्ये दिलेलं असतं आर्थिक सर्वेक्षणामध्ये. ठीक आहे, आणि आपल्याला जाणून घेणं महत्वाचं असतं परीक्षेच्या दृष्टीने. पुढचं म्हणजे अर्थशास्त्राशी निगडित संकल्पना याच्यातून कळतात. बऱ्याचशा संकल्पना आहेत. आपण जर इकॉनॉमिक्स हा जर सब्जेक्ट बघितला, यूपीएससी मेन्स एक्झाम जीएस पेपर 3 याच्यामध्ये हा येतो. इकॉनॉमिक्स, सोशल डेव्हलपमेंट वगैरे वगैरे असे त्यांनी कंटेंट दिले, याच्यातच येतात. ते सगळं याच्यात कव्हर होतं आर्थिक सर्वेक्षणामध्ये. चांगलं याच्याने कव्हर होतं आर्थिक सर्वेक्षण. त्यातल्या ज्या बरेचसे मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये जे दिले आहे सिलेबसमध्ये, ते पॉइंट्स याच्या मधून आपण घेऊ शकतो. आर्थिक सर्वेक्षणामध्ये ते कव्हर होतात. त्याच्यामुळे पण आर्थिक सर्वेक्षण वाचणं किंवा त्याची माहिती असणं आवश्यक.
प्रॅक्टिकली सांगायला गेलं तर आर्थिक सर्वेक्षण वाचणं इतकं फिजिबल नाहीये. मी इम्पॉसिबल आहे असं म्हणत नाहीये, अशक्य नाहीये. पण याच्यात वेळ खूप जातो. कारण खूप मोठं डॉक्युमेंट असतं हे. बरीचशी आकडेवारी याच्यामध्ये दिलेल्या असतात. बऱ्याचशा संकल्पना याच्यात मांडलेल्या असतात. त्या समजून घेणं, ते जे चार्ट, जी आकडेवारी आपल्याला दिली आहे, त्याच्यातून एक चित्र आपल्या डोक्यात तयार करणं किंवा एक ओव्हरऑल एक अंदाज लावणं. पाठांतर करायचं नाहीये. यू-पी-एस-सीच्या दृष्टीने याला पाठांतराची गरज नाहीये. प्रत्येक आकडेवारी, प्रत्येक अंक आपल्याला पाठच असला असं नाही. पण आपल्याला एक जनरल ट्रेंड माहिती असला पाहिजे. आणि बरेचदा काय होतं, की हे करायला वेळ खूप लागतो. वाचायला, त्या गोष्टी समजून घ्यायला, एक-एक संकल्पना समजायला. कारण प्रत्येक गोष्टी इथे डेफिनेशन दिलेली नसते. आर्थिक सर्वेक्षणामध्ये प्रत्येक ज्या संकल्पना मांडल्या आहेत, त्याची व्याख्या त्याच्यात दिलेली आहे, असं काही नाहीये. तिथे बरेचदा प्रॉब्लेम होतो, गोंधळ होतो, वेळ खूप लागतो. आणि म्हणूनच आपण ही 3 दिवसीय कार्यशाळा घेतोय. की विद्यार्थ्यांचा वेळ वाचला पाहिजे आणि जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत परीक्षेच्या दृष्टीने, ते त्यांना नीट पद्धतीने कळायला हवं. सगळंच जे काही आर्थिक सर्वेक्षणामध्ये दिलंय ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचंच आहे असं काही नाही. पण ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या आपल्याला कळायला हवं. त्याच्यासाठी हा सगळा उपक्रम आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात आता. अर्थव्यवस्थेची स्थिती. इकॉनॉमिक सर्व्हे किंवा आर्थिक सर्वेक्षणाचा पहिला चॅप्टर म्हणजे हा आहे. दरवर्षी हाच असतो. जो पहिला चॅप्टर असतो त्याचं नाव जवळ हेच असतं. अर्थव्यवस्थेची स्थिती, स्टेट ऑफ द इकॉनॉमी आणि फार महत्वाचा चॅप्टर असतो. मोठा आहे, महत्वाचा आहे. महत्वाचं याच्यासाठी आहे कारण याच्यामध्ये आपली जी भारतीय अर्थव्यवस्था आहे, त्याचा एक व्यापक आराखडा, एक संरचनात्मक जी रचना आहे, ती याच्यामध्ये मांडलेली असते. की भारतीय अर्थव्यवस्थेची संरचना कशा पद्धतीची आहे? त्याचं जे आपण जे स्ट्रक्चर म्हणू, स्ट्रक्चर कशा पद्धतीचे आहे, त्याच्यातले वेगवेगळे पैलू जे आहेत आणि महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत, त्या याच चॅप्टरमध्ये दिलेल्या असतात. त्याच्यामुळे हा चॅप्टर मोठा असतो. बऱ्याचशा संकल्पना याच्यामध्ये असतात आणि परीक्षेच्या दृष्टीने मला वाटतं, की सर्वात महत्त्वाचा चॅप्टर हाच असतो. अर्थव्यवस्थेची स्थिती, स्टेट ऑफ द इकॉनॉमी. त्यातील काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत परीक्षेच्या दृष्टीने, त्या जाणून घेऊयात. जेव्हा वेळेस आपण अर्थव्यवस्थेची किंवा क्षेत्राशी संबंधित बाबींवर चर्चा करतो, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट जी येते, जी आपल्या ऐकण्यात येते, वृत्तपत्रांमध्ये, मीडियामध्ये पण जी वारंवार येत असते, चर्चा होत असते ज्याच्यावर ती म्हणजे जीडीपी. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीडीपी. ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो सकल देशांतर्गत उत्पादन. काय आहे ते समजून घेऊयात. ठीक आहे. सकल देशांतर्गत उत्पादन काय असतं, तर एका वर्षात, आता जेव्हा मी हे वर्ष म्हणतो त्यावेळेस वित्तीय वर्ष समजून घ्या. ठीक आहे. 1 एप्रिल पासून तर 31 मार्च पर्यंत जे वित्तीय वर्ष असतं ते समजून घ्या. ठीक आहे. सर्वच देशात असं नसतं. काही देशात वेगवेगळं वित्तीय वर्ष असतं. जसं अमेरिकेमध्ये 1 जानेवारी पासून तर 31 डिसेंबर पर्यंत हे त्यांचं वित्तीय वर्ष आहे. ठीक आहे. आपल्या याच्यात ते कॅलेंडर इयर म्हणतो आपण. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. आपलं वित्तीय वर्ष जे आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंतच असतं. तर एका वर्षात देशांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे बाजार मूल्य. तुमच्या लक्षात आलं असेल, की ही संकल्पना जी आहे, हा कन्सेप्ट जो आहे, हा याला थोडासा जिओग्राफिकल ॲस्पेक्ट आहे. भौगोलिक बाजू आहे याला. कशा पद्धतीने? तर आपण जे देशाच्या अंतर्गत किंवा सीमेच्या आत ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होत आहे, आपण त्यांचाच विचार करतो. सीमेच्या बाहेर काय होतंय, त्याचा विचार करत नाही आपण. एक उदाहरण देऊन समजावतो. एक रॅडिसन नावाचं हॉटेल आहे. मोठं एक हॉटेल ब्रँड आहे तो. अमेरिकन हॉटेल ब्रँड आहे. यूएसएचा ब्रँड आहे तो. ही मूळ कंपनी तिथली आहे अमेरिकेची, यूएसमध्ये. आणि इथे जवळपास 8,500 हॉटेल्स आहेत पूर्ण जगामध्ये. भारतात आहे आपले जे मोठमोठे शहर आहेत तिथे रॅडिसन हॉटेल्स आहेत. पुणे झालं, मुंबई झालं, बंगळुरू झालं, दिल्ली झालं, सगळ्या ठिकाणी. मूळ कंपनी कुठली आहे? अमेरिकी कंपनी. याचं समजा एक हॉटेल आहे दिल्लीमध्ये. ऍक्च्युली आहे रॅडिसन दिल्ली मध्ये आहे हॉटेल याचं.
आता इथे हे सेवा पुरवतात. जे कोणी गेस्ट तिथे राहायला जातात, तर त्यांच्याकडून हे चार्जेस घेतात. राहण्याचे, जेवणाचे वगैरे जे काही आहेत, चार्जेस हे लोकं घेतात. मग आता ही जी यांची कमाई आहे किंवा एक प्रकारे ही जी सेवा पुरवतात, त्याच्यातून जे यांना मिळतंय, तर हे आपल्या जी-डी-पीमध्ये मोजल्या जाणार का? हो. जरी ही कंपनी अमेरिकी असली, तरी ही सेवा कुठे पुरवत आहे? भारतात पुरवत आहे. आपल्या सीमेच्या आत पुरवत आहे. त्याच्यामुळे हिची जी काही कमाई असेल किंवा हिने जी सेवा जी त्याच्यातून जे काही मिळवलं असेल, त्याची मोजणी आपण आपल्या जी मध्ये करू. आपण हा नाही विचार करणार, की ही अमेरिकी कंपनी आहे. आपल्या इथे पैसा कमवत आहे, पण कदाचित त्याचा मोठा एक हिस्सा हे अमेरिकेला पाठवणार वगैरे, वगैरे. अशा आपण विचार करणार नाही, जी मोजणी करताना. आपण काय विचार करू, हिने ही सेवा कुठे निर्माण केली? तर भारताच्या हद्दीत निर्माण केली. त्याच्यामुळे हे आपल्या जी मध्ये मोजल्या जाईल. तेच एक दुसरं उदाहरण बघा. ताजचं नाव आपल्या सर्वांनी ऐकलं असेल, बघितलं असेल. मोठा ग्रुप आहे, हॉटेल ग्रुप आहे. ताज, रतन टाटांचा आहे वगैरे, वगैरे. आता याचं एक हॉटेल आहे न्यूयॉर्कमध्ये. अमेरिकेमध्ये एक शहर आहे न्यूयॉर्क म्हणून. तिथे यांचं एक हॉटेल आहे. द पेरे ताज या नावाचं हॉटेल आहे त्यांचं न्यूयॉर्कमध्ये. चांगलं मोठं हॉटेल आहे, लक्झरियस हॉटेल आहे. 5 स्टार, 7 स्टार काहीतरी असेल. आता समजा या हॉटेलने किंवा हे हॉटेल जे काही कमाई करत असेल, त्याची मोजणी आपण आपल्या जी मध्ये करणार का? उत्तर आहे नाही. जरी हा ताज जो ब्रँड आहे हॉटेलचा हा भारतीय ब्रँड असला, याचा मालक भारतीय असला, भारतात राहत असला आणि याने जी काही कमाई केली असेल तिथे अमेरिकेमध्ये, त्याचा बराचसा मोठा हिस्सा, मोठा वाटा इकडे भारतात जरी येत असला, तरी आपण त्याला आपल्या जी मध्ये मोजणार नाही. कारण काय? तर ती जी सेवा निर्माण केली जात आहे, त्या न्यूयॉर्कच्या हॉटेलमध्ये, ती आपल्या देशाच्या हद्दीच्या बाहेर आहे. आपल्या देशाच्या हद्दीत ती सेवा निर्माण होत नाहीये. त्याच्यामुळे आपण त्याचा विचार आपल्या जी-डी-पीच्या मोजमापामध्ये करणार नाही. आय होप आता तुमच्या लक्षात आलं असेल. बेसिकली जी मोजताना आपण कशाचा विचार करतो. फक्त आपल्या देशाअंतर्गत, देशाच्या सीमेच्या आत ज्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात, आपण फक्त त्यांचाच विचार करतो. सीमेच्या पलीकडे जे काही होत असेल, आपण त्याचा विचार करत नाही. ठीक आहे, तर असं असतं सकल देशांतर्गत उत्पादन, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि अर्थव्यवस्थेची मोजमापन करताना, अर्थव्यवस्थेची वाढ याचा अंदाज घेत असताना ही खूप महत्वाची संकल्पना आहे. म्हणून तुम्ही बघा, की दरवेळेस न्यूजमध्ये वगैरे हेच येत राहतं. जी वाढला, जी कमी झाला, जी इतक्या टक्क्यांनी वाढला, इतक्या टक्क्यांनी कमी झाला किंवा जी वाढीचा दर एवढा आहे भारताचा, चीनचा एवढा आहे, बाकी देशांचा जो काही असेल तो. ठीक आहे. आर्थिक सर्वेक्षणामध्ये बघा, जी बद्दल काय म्हटलं गेलेलं आहे. ते सांगण्याआधी 2 अजून संकल्पना आहे जी संबंधित त्या जाणून घ्या. तुम्ही जर आर्थिक सर्वेक्षण वाचणार, तर या संकल्पना तिथे येणार, बरेचदा येणार. आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. एक संकल्पना आहे ती म्हणजे वास्तविक किंवा रिअल जी वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन. याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिअल जी रिअल जी म्हणजे काय? ज्यावेळेस जी-डी-पीचं मोजमापन करताना आपण महागाईचा विचार करतो किंवा महागाईला आपण कन्सिडर करतो. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर इन्फ्लेशन. महागाईला इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन म्हणतात. आपण ज्यावेळेस इन्फ्लेशनचा विचार करतो, महागाईचा विचार करतो आणि मग जी मोजमापन करतो, अशा जी-डी-पीला वास्तविक किंवा रिअल जी म्हटलं जातं. दुसरी एक संकल्पना आहे, ती म्हणजे नाममात्र किंवा नॉमिनल जी ज्यावेळेस आपण जी-डी-पीचं मोजमापन करताना फक्त वस्तू आणि सेवांचं जे बाजार मूल्य आहे, त्यांचाच विचार करतो, महागाईचा विचार करत नाही. अशा जी-डी-पीला नाममात्र किंवा नॉमिनल जी असं म्हणतात. साधं सोपं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस जी मोजमापनामध्ये आपण महागाईचा किंवा इन्फ्लेशनचा विचार करतो, अशा जी-डी-पीला रिअल जी किंवा वास्तविक जी म्हटलं जातं. ज्यावेळेस जी मोजमापनाच्या करत असताना आपण महागाईचा विचार करत नाही,
इन्फ्लेशन कन्सिडर करत नाही, तेव्हा त्याला नाममात्र किंवा नॉमिनल जीडीपी म्हणतात. आय होप आता हे क्लिअर झालं असेल की रिअल जीडीपी काय असतं, नॉमिनल जीडीपी काय असतं. ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये हे शब्द कुठेही आले, रिअल, नॉमिनल, समजून घ्यायचं की याचा संदर्भ जो आहे तो महागाईशी आहे. ठीक आहे. आर्थिक सर्वेक्षणात जीडीपी बद्दल काय म्हटलंय ते बघा. आर्थिक सर्वेक्षणामध्ये त्यांनी बघा इथे म्हटलंय की वर्ष 2023-24 मध्ये, म्हणजे जे मागचं वित्तीय वर्ष होतं, जे होऊन गेलं, जे आता या 31 मार्चला संपलं, त्या मागच्या वित्तीय वर्षामध्ये आपल्या जीडीपीची वाढ किती झाली, तर 8.2% झाली. जीडीपीची वाढ. ठीक आहे. हे इथे चार्ट कशावर दाखवलंय, तर रिअल जीडीपी वाढीचा दर, वास्तविक जीडीपी वाढीचा दर जो आहे तो याच्यामध्ये चार्टमध्ये दाखवलेला आहे मी. ठीक आहे. मागच्या वित्तीय वर्षात आपल्या जीडीपीचा, रिअल जीडीपी, वास्तविक जीडीपीचा वाढीचा दर किती होता, तर 8.2% होता. जर आपण बघितलं की जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत, प्रमुख ज्या अर्थव्यवस्था आहेत, त्याच्यामध्ये हा सर्वात चांगला दर आहे. तुम्ही कुठल्याही मोठ्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला, अमेरिका असो, युके असो, फ्रान्स असो, जर्मनी असो, चीन असो, तर त्याच्यातला सगळ्यात चांगला जीडीपी वाढीचा दर जो आहे तो आपला आहे. पण हे मागच्या वर्षासाठी झालं, 2023-24 साठी. आर्थिक सर्वेक्षण हेही म्हणतं, एक अंदाज वर्तवतो की पुढच्या वर्षी किंवा हे जे आता चालू वर्ष आहे, वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये आपल्या जीडीपी वाढीचा दर पडणार आहे. किती होणार आहे? 6.8% सरासरी. त्यांनी ऍक्च्युली त्याच्यामध्ये तो ऍव्हरेज दिलाय की 6.5 ते 7%. एक्झॅक्ट आकडेवारी दिली नाही, मी सरासरी हे काढलं त्याचं 6.8% समजा. आर्थिक सर्वेक्षणामध्ये त्यांनी म्हटलंय की या वित्तीय वर्षामध्ये, जे आता सुरू झालेलं आहे 1 एप्रिल पासून आणि जे संपणार आहे पुढच्या वर्षी 31 मार्चला, याच्यामध्ये आपल्या रिअल जीडीपीचा वाढीचा दर जो आहे तो 6.5 ते 7% मध्ये असणार आहे. का बरं घसरणार आहे, कशामुळे ही शक्यता निर्माण होते, हेही त्यांनी सांगितलंय. तर कशामुळे ही शक्यता निर्माण होते, तर सगळ्यात पहिलं त्यांनी जे कारण सांगितलं ते म्हणजे सध्या जगामध्ये जे जिओपॉलिटिकल वातावरण तयार झालं आहे, विशेष म्हणजे जर आपण बघितलं की रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या काही वर्षापासून जी लढाई सुरू आहे आणि जी दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. आता तुम्ही मला सर रशिया तिकडे आहे, युक्रेन तिकडे आहे, आपल्या जवळपासही नाही, आपल्या शेजारी पण नाहीये, याचा कसा परिणाम होतो, तर बघा आपण रशियाकडून आणि युक्रेनकडून पण बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या आयात करतो. उदाहरणार्थ गहू. इतर जे पदार्थ आहेत, कृषी पदार्थ, ते आपण आयात करतो युक्रेनकडून वगैरे. रशियाकडून पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, तेल, क्रूड ऑइल, ते आपण रशियाकडून घेतो. आपल्यावर वारंवार जगातले जे इतर देश आहेत, विशेष म्हणजे पाश्चिमात्य जे देश आहेत, ते आपल्यावर दबाव बनवत आहेत की तुम्ही रशियाकडून तेल घेऊ नका, इतर ज्या वस्तू आहेत त्यांचाही आयात कमी करा. अमेरिकेने तर मागे आपल्याला धमकी पण दिली होती की आम्ही तुमच्यावर निर्बंध टाकू जर तुम्ही असं केलं नाही तर. ठीक आहे, आपण पूर्णपणे बंद नाही केलं, पण कुठेतरी हे जे एक दबाव आपल्यावर बनतोय जागतिक समुदायाचा, याच्यामुळे पण आपल्या जीडीपी वाढीचा जो दर जो आहे तो घटण्याची शक्यता आहे. कारण कसं होतं की रशियाकडून किंवा युक्रेनकडून बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत, उदाहरणार्थ गहू, आपण बराच एक मोठ्या प्रमाणात गहू आपण युक्रेनकडून घ्यायचो, कारण तो आपल्याला स्वस्त दरात मिळायचा. युक्रेनमध्ये गहू जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होतो किंवा व्हायचा आजपासून 2 वर्ष आधी, हे युद्ध सुरू व्हायच्या आधी. आता काय झालंय, या युद्धामुळे एवढं नुकसान झालंय युक्रेनचं, रशियाचं पण झालंय, चांगल्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पण युक्रेनचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांचं गव्हाचं जे उत्पादन आहे तेच कमी झालंय. त्याच्यामुळे आता तोच गहू आपल्याला महाग मिळतो. जो पहिले स्वस्त मिळायचा, आता तो महाग मिळतो. इतर ज्या जगामध्ये ज्या घडामोडी घडतात आहे,
जसं की तुम्ही बघितलं की आता हे इराण आणि अमेरिकेमध्ये जे तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि त्याच्यामुळे युरोपमध्ये जाणारा जो आपला समुद्री मार्ग आहे, बऱ्याचशा जहाजांवर हल्ले करण्यात आले तिथे मिसाईलने वगैरे हल्ले करण्यात आले. अशा ज्या गोष्टी निर्माण झाल्या याच्यामुळे काय झालंय, की व्यापार जो आहे, आपण जो जागतिक व्यापार करतो, त्याच्यामध्ये पण अडचणी निर्माण झाल्यात. प्लस त्याच्यामध्ये त्याचं मूल्य वाढलंय, खर्च वाढलाय त्याच्यावरचा. कारण मध्यंतरी ज्यावेळेस ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जे आहे, इराणच्या किनारपट्टीच्या जवळून जो जातो आणि तिकडे मग भूमध्य सागराला मिळतो, जो आपल्यासाठी शॉर्टकट होता तिकडे जाण्यासाठी. सुएझ कॅनाल वगैरे त्याच्या मार्फत भूमध्य सागर किंवा मेडिटेरेनियन सी जे आहे, तिथपर्यंत जायला तो हे होता. मध्यंतरी ज्यावेळेस तणाव वाढलं होतं, त्यावेळेस काय आपल्याला करावं लागत होतं, की मग आपल्या जहाजी पूर्ण त्या आफ्रिकेला वेढा घालून फिरून तिकडे जावं लागत होतं युरोपसोबत व्यापार करण्यासाठी. खर्च वाढला, अंतर वाढलं, खर्च वाढलं. खर्च वाढला, मग तिकडे युरोपमध्ये आपल्या वस्तू महाग झाल्या. महाग झाल्या म्हणून त्यांची मागणी कमी झाली. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडल्या, एक तर त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे आणि जे अजून तीव्र होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. दुसरं म्हणजे वस्तूंची किंमत वाढली, हायर कमोडिटी प्राइसेस. आपल्या देशातलं जे औद्योगिक क्षेत्र आहे, त्याला आवश्यक त्या गोष्टी आहेत. कच्चा माल, जो बाहेरून आपण मागवायचो, आता त्यांच्या किमती वाढल्या आहेत. तेलाच्या किमती उदाहरणार्थ. मध्यंतरीच्या काळात तेलाच्या किमती वाढल्या होत्या. तुम्ही बघा की पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या. इतर जे सामान आहे, जे आपण मोस्टली आपल्याला जे आयात करावं लागतं, त्यांच्या किमती वाढल्या. त्याच्यामुळे आपली जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे, जे आपल्या देशातलं जे उत्पादन किमती ज्या आहेत, त्या पण वाढल्या. पहिली जी वस्तू समजा एक उदाहरण म्हणून आपण जी ₹100 मध्ये जी आपल्या मार्केटमध्ये मिळायची, आता ती 110 मध्ये मिळते. आणि महागाईचा एक देशाच्या अर्थव्यवस्थेवर एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. तर एक विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेली महागाई तर. ठीक आहे. तर सध्या असं चित्र निर्माण झालंय, की या वित्तीय वर्षामध्ये असं होण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे कमोडिटी प्राइसेस वाढत आहेत. तिसरं कारण का बरं जीडीपी वाढीचा दर कमी होण्याची शक्यता आहे, ते म्हणजे की सध्या जगामध्ये संरक्षणवाद, प्रोटेक्शनिझम वाढत आहे. त्या अर्थव्यवस्था आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बाबतीत. जे त्यांचं उदार धोरण असायचं, की मुक्त व्यापाराचं धोरण असायचं. फ्री ट्रेड. येऊ द्या, दुसऱ्या देशातल्या वस्तू येऊ द्या, आपल्या देशातल्या पण जातील वस्तू बाहेर आणि मुक्तपणे करू. आता तसं नाही. आता त्यांचं असं आहे, की नाही. पहिले स्वतःचा विचार करायचा. अमेरिकेचे जे माजी राष्ट्राध्यक्ष जे होते, डोनाल्ड ट्रम्प. तुम्ही बघितलं असेल त्यांनी त्यांच्या बऱ्याचशा भाषणांमध्ये म्हटलं, की भारत आपल्यासोबत अन्याय करतो किंवा भारत जो आहे तो आपल्या वस्तूवर अवाजवी टॅक्स लावतो. म्हणजे त्यांनी त्यांच्या एका भाषणात म्हटले होतं, की आपल्या देशात ज्या त्या हार्ले डेव्हिडसन ब्रँडच्या गाड्या बनतात. म्हणजे भारत जवळपास त्यांच्यावर 100% टॅक्स लावतो. जी गाडी आपण इथून पाठवतो भारतामध्ये, भारताच्या मार्केटमध्ये गेल्यावर त्याची किंमत दुप्पट होऊन जाते. आणि त्यांचं बरोबरही होतं. आता भारत असं का करतो? कारण आपल्या इथल्या ज्या कंपन्या आहेत, टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज जे आहेत. उदाहरणार्थ हे बघा बजाज झालं, टीव्हीएस झालं किंवा हिरो कंपनी झालं, यांच्या गाड्या बनवतात. आता जर आपण म्हटलं की नाही हार्ले डेव्हिडसनला आपण कमी टॅक्स लावू किंवा टॅक्स नाही लावू, अत्यल्प टॅक्स लावू आणि आपल्या मार्केटमध्ये आणू. तर हे आपल्या या ज्या कंपन्या आहेत, स्वदेशी कंपन्या यांच्यासोबत कॉम्पिटिशन करणार आणि कदाचित त्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं नुकसान होणार. तुम्ही विचार करा, तुम्ही बाजारात गेले एक टीव्हीएसची बाईक घ्यायला. टीव्हीएस कंपनीची एक बाईक घ्यायला तुम्ही बाजारात गेल्या, ज्याची किंमत ₹2,00,000 आहे. आणि तुम्हाला दिसतंय की 2.5 लाख किंवा 3 लाखामध्ये हार्ले डेव्हिडसन मिळतंय तुम्हाला. तुम्ही काय घेणं प्रिफर करा? म्हणजे साहजिक आहे डोक्यात हा विचार येईल, की 2 लाखामध्ये टीव्हीएसची गाडी मिळते. तेच मी 1 लाख जर जास्त खर्च केला, तर मला हार्ले डेव्हिडसन मिळतंय. अशा वेळेस कदाचित बहुतांश लोकं ते 1 लाख जो एक्स्ट्रा आहे ना, तो खर्च करायला पुढे मागे जास्त बघणार नाही.
आणि असं होऊ नये, आपल्या ज्या स्वदेशी कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण काय करतो, की जास्त टॅक्स लावतो. आता तीच हार्ले डेव्हिडसनची गाडी तुम्हाला मार्केटमध्ये समजा 5,00,000ला मिळते. उदाहरण आहे. 5,00,000ला हार्ले डेव्हिडसन मिळते. टी-व्ही-एसची गाडी 2,00,000ला मिळते. आता तुम्ही विचार करा, की नाही यार 3,00,000 खूप एक्स्ट्रा होतात. 1,00,000 असतं तर तुम्ही जास्त विचार केला नसता. 3,00,000 एक्स्ट्रा पे करावं लागत आहे हार्ले डेव्हिडसन घ्यायला. तुम्ही म्हणणार राहू दे त्यापेक्षा टी-व्ही-एस घेतो. कुठेतरी हा पण संरक्षणवाद आहे. पण हे आपण कशाला करतोय? आपल्या ज्या स्वदेशी कंपन्या आहेत त्यांच्यासाठी. आता हे जे जगातले जे मोठे ज्या अर्थव्यवस्था आहेत, अमेरिका झालं, बाकी झालं. आता यांच्यामध्ये पण ही भावना येते, की नाही आपण पहिले विचार आपल्या देशातल्या कंपन्यांचा केला पाहिजे. ते मुक्त व्यापार वगैरे नंतर बघू. का असं होतंय? कारण त्यांच्या देशातही आर्थिक, सामाजिक समस्या येत आहेत. जसं आपण न्यूजमध्ये बघतोय, फ्रान्समध्ये झालं, अमेरिकेत झालं, बेरोजगारी वाढत आहे. सामाजिक तिथे थोडंसं उथल-पुथल सुरू आहे. अस्थिरता आहे सध्या तिथे तर याच्यामुळे त्यांना पण त्यांच्या देशात रोजगार निर्माण करणं आवश्यक आहे. रोजगार कधी निर्माण होतील ज्यावेळेस त्यांच्या देशात जे उद्योग जे आहे त्यांची वाढ होईल, तेव्हा रोजगार निर्माण होतील आणि त्यांची वाढ होण्यासाठी त्यांना संरक्षण द्यावं लागेल. तर अशी एक मानसिकता सध्या जगामध्ये बनत चालली आहे, की पहिले स्वतःचा विचार करा, मग जगाचा विचार करू, मग मुक्त व्यापार वगैरे या सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, ऐकायला, बोलायला छान वाटतात, मग यांच्याबद्दल आपण सिरियसली विचार करू. पहिले स्वतःचं बघा. त्याच्यामुळे पण आपल्यासारखे जे प्रगतीशील, विकसनशील जे देश आहेत, यांच्यापुढे समस्या तयार झाली आहे. कारण आपल्या निर्याती ज्या आहेत, एक्सपोर्ट जे आहेत, त्यांच्यावर याचा दुष्परिणाम होणार आहे, होतोय. आणि आर्थिक सर्वेक्षणामध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात आला, की हे जे वित्तीय वर्ष आहे, चालू वित्तीय वर्ष, याच्यामध्ये हा संरक्षणवाद वाढण्याची शक्यता अजून जास्त वाढेल. त्याच्यानंतर पुढचं कारण म्हणजे इन्फ्लेशनरी प्रेशर्स. महागाई वाढते. साधारणतः वस्तू आणि सेवांची किंमत जी आहे, ती वाढत चालली आहे. आणि काय होतं ज्यावेळेस वस्तू आणि सेवांची किंमत एका मर्यादेच्या पलीकडे वाढायला लागतात. वस्तू आणि सेवांची किंमत का वाढत आहे? कारण त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट वाढत आहे. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, की एखादा उद्योग आहे, समजा टी-व्ही-एसचंच उदाहरण घेऊ. टी-व्ही-एस बाईक बनवते, ठीक आहे. पण त्या बाईकमध्ये जे काही लागतं सगळं ते टी-व्ही-एस नाही बनवत. किंवा कुठलीच कंपनी ती बनवू शकत नाही. कारण एक बाईक बनवायला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लागतात, हजारो गोष्टी लागतात. टायर झालं, टायरसाठी रबर झालं, कितीतरी गोष्टी सगळं एक कंपनी नाही बनवू शकत ना. आता काय होतं या वस्तू आपण ज्या दुसरीकडून घेतोय, काही वस्तू आपण ज्या आयात करतोय, त्यांची किंमत वाढली. त्याची किंमत वाढल्यामुळे काय झालं, ती टी-व्ही-एसची जी गाडी होती, बाईक होती टू व्हीलर त्याची पण मार्केटमध्ये किंमत वाढली. आता ठीक आहे, जी बाईक पहिले समजा मला 90,000ला मिळत होती, ती आता 95,000ला झाली, ठीक आहे. मी फार जास्त विचार करणार नाही. ठीक आहे, 5,000 असते एक्स्ट्रा द्यायचे. 90,000 आपण ऑलरेडी खर्च करतो होतो. 5,000 थोडं एक्स्ट्रा खर्च करून टाकू काही. पण समजा जी 90,000ला गाडी मिळत होती, ती जर अचानकपणे 1,10,000ला मिळायला लागली तर? आता मी विचार करेन नाही यार 20,000 वाढले आता. जाऊ दे काही दिवस पी-एम-टीनेच प्रवास करू. मेट्रोनीच जाऊ. बघू नंतर बाईक घ्यायची की नाही. हा विचार लोकं करतात. आणि याच्यामुळे आता काय झालं, की त्या बाईकची मागणी कमी झाली. याचा फटका कोणाला पडणार आहे? त्या टी-व्ही-एस कंपनीला पडणार आहे. आणि एकंदरीत पूर्ण समाजाला पडणार आहे. कारण समजा जर मागणी खूपच कमी झाली, जर टी-व्ही-एस कंपनीच्या समजा बाईक विकल्याच जात नाहीये, कारण किमती वाढल्या. काय होणार? त्यांना आपल्या इथून लोकांना काढावं लागणार नोकरीवर. आणि पगारी द्यायला पैसेच नाहीये कंपनीकडे. हे टी-व्ही-एसचं मी फक्त एक उदाहरण घेतोय. बेरोजगारी वाढेल आणि परत त्याचा फटका जी-डी-पीवर पडेल. त्याच्यानंतर एक खाजगी भांडवल निर्मिती जी आहे, त्याच्यामध्येही कमतरता येण्याची शक्यता दिसत आहे. आता हे भांडवल निर्मिती काय असते, खाजगी किंवा सार्वजनिक भांडवल निर्मिती काय असतं, हे आपण पुढे बघूयात. पण सध्या फक्त इतकं घ्या, की प्रायव्हेट कॅपिटल फॉर्मेशन किंवा ज्याला खाजगी भांडवल निर्मिती जी म्हणतात, खाजगी ज्या संस्था आहेत, खाजगी ज्या कंपन्या आहेत, त्यांच्याद्वारे भांडवलाची निर्मिती, कॅपिटल निर्माण करणं. याच्यात ही कमतरता किंवा एक खाली जाणारा जो ट्रेंड आहे, तो आपल्याला दिसून येतोय. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आर्थिक सर्वेक्षणामध्ये एक असा अंदाज व्यक्त केला आहे, की जी वाढीचा दर जो आहे तो कमी होणार आहे. आणि ही चिंतेची बाब आहे.
पुढे बघूयात. याच चॅप्टरमध्ये अर्थव्यवस्थेची स्थितीमध्ये पुढे एक जो महत्वाची संकल्पना मांडण्यात आली आहे ती म्हणजे महागाई. त्याला म्हणतात इन्फ्लेशन. तर महागाई काय असतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणपणे वस्तू आणि सेवांच्या मूल्यात वाढ होणं म्हणजे महागाई. काही महिन्याआधीपर्यंत आपण मोबाईलचा रिचार्ज करायचो 666 चा, 84 दिवस व्हॅलिडिटी, 1.5 GB डेटा पर डे वगैरे वगैरे. आता समजा तोच रिचार्ज झाला 719 चा, म्हणजे झालं महागाई झाली. कारण मला सेवा तीच मिळते, 84 दिवस व्हॅलिडिटी, 1.5 GB डेटा पर डे. पण पहिले मी 666 रुपये भरायचो, आता 719 भरतोय. सेवे ही सेवा आहे, टेलिकॉम सर्व्हिस. याचं मूल्य वाढलं. पेट्रोल, पहिले 100 रुपये लिटर पेट्रोल मी भरत होतो, आता 106 रुपये लिटरचं भरतोय. महागाई झाली. ठीक आहे. पण याच्यात काही संकल्पना आहेत महागाईमध्ये, इन्फ्लेशनमध्ये, त्या समजून घेऊयात आपण. याचा एक प्रकार आहे महागाईचा, तो म्हणजे किरकोळ महागाई किंवा ज्याला रिटेल किंवा हेडलाईन इन्फ्लेशन म्हणतात. अगदी साधं आहे. रिटेल किंवा हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजे काय असतं? जनरली ज्या वस्तू आपण आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापरतो, वस्तू आणि सेवा. वस्तू आणि सेवा ज्या आपण आपल्या वैयक्तिक पर्सनल यूजसाठी वापरतोय, जसं की मोबाईलचा रिचार्ज, टेलिकॉम सर्व्हिस आपण वैयक्तिक याच्यासाठी वापरतोय. बाकी तेल, कंगवा, भाजी, दूध वगैरे ज्या काही वस्तू, वीज, इलेक्ट्रिसिटी, पाणी, अजून जे काही असेल, कपडे, चप्पल, बूट वगैरे ज्या काही वस्तू आपण स्वतःच्या वैयक्तिक याच्यासाठी वापरतोय, त्यांच्या किमतीत होणारी वाढ म्हणजे याला किरकोळ महागाई असं म्हणतात किंवा रिटेल किंवा हेडलाईन इन्फ्लेशन असं म्हणतात. हेडलाईन इन्फ्लेशन का म्हणतात? कारण वृत्तपत्रांमध्ये जेव्हा कधी महागाईबद्दल बोलल्या जातं, सहसा ती ही महागाई असते, जी हेडलाईन म्हणते वृत्तपत्रांमध्ये. म्हणून याला हेडलाईन इन्फ्लेशन पण म्हणतात. पेट्रोलचे भाव वाढले, गॅस सिलेंडर महागला वगैरे वगैरे अशा प्रकारचे जे हेडलाईन आपण बघतो, त्याच्यामध्ये कशाचे भाव दिले तर गॅस सिलेंडर वाढलं, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, मोबाईल रिचार्ज महागले वगैरे 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 अशा गोष्टी असतात. म्हणून त्याला हेडलाईन इन्फ्लेशन म्हणतात. तेच म्हणजे रिटेल इन्फ्लेशन. मराठीत आपण त्याला किरकोळ महागाई असं म्हणतो. किरकोळ महागाई. किरकोळ महागाई जी आहे, तिचं मोजण्याचं साधन म्हणजे सीपीआय, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. हे मोजमापन आहे. किरकोळ महागाई आपण मोजतो सीपीआय मध्ये, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहक मूल्य निर्देशांक. याला इंग्लिशमध्ये कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, सीपीआय असं म्हणतात. 4 प्रकारचं सीपीआय मोजलं जातं. एक म्हणजे सीपीआय आयडब्ल्यू, इंडस्ट्रियल वर्कर. सीपीआय एल, ऍग्रिकल्चरल लेबरर, कृषी मजूर. सीपीआय आरएल, रुरल लेबरर, ग्रामीण मजूर. आणि सीपीआय यूएनएमई, अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉई. आता हे जे रिटेल इन्फ्लेशन आहे किंवा किरकोळ महागाई जी आहे, याचे 2 उपप्रकार असतात. पहिलं म्हणजे कोर इन्फ्लेशन किंवा कोर महागाई. अन्न आहे आणि ऊर्जेचे जे साधनं आहेत, स्रोत आहेत, यांच्या किमतीत बदल जो आहे तो झपाट्याने होतो. त्याच्यामुळे आपण याच्यात विचार करत नाही. कोर इन्फ्लेशन मध्ये आपण इतर गोष्टींचा विचार करतो, ज्यांच्या किमतीमध्ये बदल फार असं झपाट्याने होत नाही. फक्त या वस्तूंचा ज्यावेळेस आपण विचार करतो, या वस्तूंचा आणि सेवांचा ज्यावेळेस विचार करतो आणि महागाई मोजतो, तर अशा प्रकारची महागाई जी असते ती म्हणजे कोर इन्फ्लेशन किंवा कोर महागाई असते. महागाईचा एक दुसरा प्रकार म्हणजे अन्न आणि ऊर्जा महागाई, फूड अँड एनर्जी इन्फ्लेशन. याच्यामध्ये फक्त आपण अन्न आणि ऊर्जा जे आहे त्यांचाच विचार करतो आणि त्यांच्या किमतीत होणारा बदल जो आहे तो ज्यावेळेस आपण मोजतो, तर त्याला फूड अँड एनर्जी इन्फ्लेशन किंवा अशा प्रकारची महागाई त्याला म्हटल्या जातात. या सगळ्यातून लक्षात घेण्यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे किरकोळ महागाई काय असते, रिटेल किंवा हेडलाईन इन्फ्लेशन ज्याला म्हणतात. सीपीआय नावाचा जो निर्देशांक आहे किंवा इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये त्याला मोजल्या जातं. त्याच्यामध्ये पण 4 सब इंडायसेस आहेत किंवा उपनिर्देशांक आहेत. सीपीआय आयडब्ल्यू, सीपीआय एल, सीपीआय आरएल, सीपीआय यूएनएमई. त्याच्यानंतर किरकोळ महागाई जी आहे ती 2 प्रकारची असते, कोर महागाई आणि अन्न आणि ऊर्जा महागाई. कोर इन्फ्लेशन आणि फूड अँड एनर्जी इन्फ्लेशन. ठीक आहे. आता इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये बघा काय म्हटलं याच्याबद्दल. इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये त्यांनी हा चार्ट दिलाय. मागच्या एका वर्षाचा चार्ट आहे, 2 वर्षाचा ऍक्च्युअली. एप्रिल 2022 पासून त्यांनी बघितलंय आणि जून 2024 पर्यंत म्हणजे मागच्या महिन्यापर्यंत त्यांनी महागाई जी आहे ती ट्रॅक केली आहे.
यात सगळ्या गोष्टी रिटेल इन्फ्लेशन, कोर इन्फ्लेशन, फूड आणि एनर्जी इन्फ्लेशन. तुम्ही बघा सगळ्यात आधी आपण हेडलाईन इन्फ्लेशन किंवा रिटेल इन्फ्लेशनचा आपण विचार करू. तुम्ही बघा जवळपास 8% होती एप्रिल 2022 मध्ये या ठिकाणी. हा जो निळा चार्ट जो दिसतोय, निळी लाईन जी दिसते, त्याच्यानंतर हा चार्ट बघा अशा खालच्या दिशेने येतोय. आता ही जवळपास म्हणजे मागच्या महिन्यात ही जवळपास 4.5% किंवा 5% आहे इथे. एप्रिल 2022 मध्ये किती होती? 8%. आता 5% वर आली म्हणजे 3% घसरली. काय? किरकोळ महागाई किंवा रिटेल इन्फ्लेशन. जर आपण मागच्या 2 वर्षांचा विचार केला तर जवळपास 3% कमी झाला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोर इन्फ्लेशनचा विचार करा. कोर इन्फ्लेशन हा जो प्रकार आहे याचा विचार करा. लाल रंगाचा चार्ट दाखवलाय याचा विचार करा. जवळपास 7% होती ही एप्रिल 2022 मध्ये. या 7% ही पण कमी होत होत जवळपास आता ही आली आहे 3%. म्हणजे कोर इन्फ्लेशन 7% वरून पडून कितीवर आलंय? 3%वर म्हणजे 4% घसरलं. ही पण चांगली बाजू आहे की महागाई कमी होते. पण जर तुम्ही विचार केला अन्न आणि ऊर्जा महागाईचा तर ही बघा वाढत गेली आहे. जवळपास 8% ही वाढली आहे. तर सध्या जवळपास 10% जवळपास आहे. फूड आणि एनर्जी इन्फ्लेशन हा जो हिरव्या रंगाची जी लाईन दाखवली आहे आणि तुम्ही बघा जवळपास मागच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये यांनी उच्चांक गाठला होता. जवळपास 12%वर गेलो. आपल्या देशात फूड आणि एनर्जी इन्फ्लेशन जी आहे हीच सगळ्यात काळजीची बाब असते ज्यावेळेस आपण महागाईचा विचार करतो ना. कोर इन्फ्लेशन तसं नॉर्मली तुम्ही बघा पण यांच्या ज्या किमती आहेत अन्नधान्याच्या आणि ऊर्जेच्या या फार झपाट्याने बदलतात आणि अर्थव्यवस्थेवर याचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो. उदाहरणार्थ इथे तुम्हाला चार्ट मध्येच दिसेल बघा. इथे तुम्ही बघा फूड इन्फ्लेशन या ठिकाणी हा जो ग्राफ जो आहे तो बघा म्हणजे एकेकाळी तुम्ही बघा इथे मे महिन्यामध्येच हा जवळपास 3% होतं फूड इन्फ्लेशन. अन्न आणि ऊर्जा महागाई 3%वर होती. लगेच पुढच्या महिन्यात ही इथे चालली गेली जवळपास 12%वर. एका महिन्यात 9%. टोमॅटोची किंमत बघा कशी अचानक बदलली मागच्या वर्षीच. जो 50 रुपये किलो टोमॅटो होता मागच्या मे आणि जून महिन्यामध्ये तो पोहोचून गेला 120-140 वर. मोठ्या शहरात मुंबई, दिल्लीमध्ये वगैरे तर 200 वर पोहोचून गेला होता टोमॅटो. हा असा झपाट्याने बदलतो ग्राफ आणि याचाच इम्पॅक्ट याचा प्रभाव जो आहे तो या रिटेल किंवा किरकोळ महागाईवर पडतो. कारण किरकोळ महागाईमध्ये दोन्ही येतात. कोर पण येतं आणि अन्न पण येतं. कोरचा असा खूप जास्त फरक पडत नाही. उलट तुम्ही बघा कोर तर कमी झाला इथे. पण तरी पण किरकोळ महागाई कमी होऊ शकली नाही. ती पण इथे बघा वर गेली. कशामुळे? याच्यामुळे या अन्न महागाईमुळे. आणि त्याच्यामुळे हे जे अन्नधान्य आणि ऊर्जेचे जे साधनं आहेत याच्या किमतीत जो बदल होतो त्याचा फटका आपल्या देशातली एकूण जी महागाई आहे त्याच्यावर दिसून येतो. त्याचा परिणाम आणि त्याचा फटका जो आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेवर पडतो. हे याच्यातून समजून घेण्यासारखं आहे की जेव्हा आपण महागाईचा विचार करू एक गोष्ट लक्षात घ्या की कोर महागाई जी आहे कोर इन्फ्लेशन त्याचा खूप जास्त बदल होत नाही. खूप झपाट्याने बदल होत नाही आणि आपल्या देशाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जे कोर इन्फ्लेशन जे आहे ते उलट खाली गेलं आहे. हा लाल चार्ट बघा. ही लाल रंगाची लाईन जी आहे ही खालच्या दिशेने गेली आहे जी चांगली बाजू आहे. कारण ज्यावेळेस महागाई कमी होतं त्यावेळेस लोकांची बचत करण्याची क्षमता वाढते. ज्यावेळेस देशामध्ये जास्त बचत होते, जास्त गुंतवणूक होते, त्यावेळेस उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन मिळतं. उत्पादन वाढतं. रोजगार निर्मिती होते. तर सगळं हे चांगलं जे चक्र आहे हे सुरू होतं.
पण महागाई ज्यावेळेस प्रमाणाच्या बाहेर होऊन जाते, त्यावेळेस काय होतं, की लोकांचा ज्या आवश्यक वस्तू आहे, आता अन्नधान्य आवश्यक आहे, ऊर्जा आवश्यक आहे. आपण बिना विजेचं नाही राहू शकत. बिना सिलेंडरचं आपण स्वयंपाक नाही करू शकत. सिलेंडरचे भाव काही असो, आपल्याला ते घेणंच आहे. ज्यावेळेस सिलेंडर ₹400 होता, त्यावेळेस आपण घेत होतो. ₹800 झाला तरी आपण घेतो. मध्यंतरीच्या काळात 1100 झाला तरी आपण घेतच होतो. पर्याय नाही त्याला काही दुसरा. पण याचा फटका जे हाउस होल्ड्स जे आहेत, जे गृहस्थ लोक आहेत, यांच्या राहणीमानावर पडतो. कारण गॅस सिलेंडरचे भाव वाढले. ठीक आहे, गॅस सिलेंडर तर घेऊ. मग कुठली तरी गोष्ट की जी आपण घेणार नाही. कुठेतरी आपण मग ती काटकसर करू, कॉम्प्रोमाईज करू. म्हणजे कुठल्यातरी उद्योगावर त्याचा फटका पडतोय. उदाहरणार्थ गॅस सिलेंडरचे भाव वाढले. आपण ठरवू की नाही ठीक आहे, मग आपण काय करूयात, जे कपडे वगैरे आपण घेतो Amazon, Flipkart, Myntra इथून तिथून किंवा दुकानात जाऊन, आपण त्याच्यावर थोडासा आळा घालू. नाही, आपण आता खूप फ्रिक्वेंटली नवीन कपडे नाही घ्यायचे. म्हणजे वस्त्र उद्योगावर त्याचा फटका पडला. किंवा एखाद्या आई-वडील आहेत, त्यांना आपल्या मुलांना नवीन शू घेऊन द्यायचं होतं, स्पोर्ट्स शू. पण कारण की अचानक टोमॅटोचे भाव वाढले, गॅस सिलेंडरचे भाव वाढले, पेट्रोलचे भाव वाढले, खर्च जास्त होतोय, विजेचे भाव वाढले. आता काय म्हणतील, "बेटा थोडं थांबून जा. दिवाळीपर्यंत थांब. आत्ताच नाही घेऊ तुला स्पोर्ट्स शू." कुठला तरी उद्योग जो आहे त्याला फटका पडतोय. जर हा फटका खूप मोठा असेल, तर बेरोजगारीची समस्या निर्माण होते. एक चक्र आहे. चांगलं पण एक चक्र आहे, एक चक्र वाईट पण आहे आणि महागाईचा त्याच्यामध्ये खूप रोल आहे. आणि आपल्या देशाच्या बाबतीत तुम्ही बघा, महागाई वाढवण्यामध्ये आणि कमी होण्यामध्ये फूड आणि एनर्जी इन्फ्लेशन जे आहे, त्याचा खूप मोठा भाग असतो. त्याच्यामुळे सरकारचा प्रयत्न असतं, की हे जे फूड इन्फ्लेशन आहे, याला आटोक्यात आणायचं. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जो एक अंदाज वर्तवण्यात आला आहे, की आपल्या जीडीपी घसरण्याचा, त्याच्यात एक रोल महागाईचा पण आहे. कारण काय? तर हे जे रशिया-युक्रेन वॉर जे आहे, लढाई जी सुरू आहे, याच्यामुळे बरेचसे अन्नधान्याचे जे पदार्थ आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स, गहू वगैरे असे जे प्रॉडक्ट्स आहेत, यांचे भाव वाढलेले आहेत. त्यांचे भाव वाढल्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये महागाईचा जो दर आहे, तो थोडासा वाढणार आहे, अशी शक्यता आहे. दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये पण जी आपली भौगोलिक परिस्थिती आहे, या भौगोलिक ज्या घटना घडणार आहेत, घडतात आहे. एक जो अंदाज वर्तवण्यात आला आहे, मान्सूनच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे. मान्सूनचा आपल्या कृषीवर खूप मोठा इम्पॅक्ट पडतो आणि कृषीचं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये अजूनही खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यामुळे पण जीडीपीचा दर जो आहे तो घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आर्थिक सर्वेक्षणामध्ये. अन्नधान्य आणि ऊर्जेच्या बाबतीत आपल्याला एक दूरगामी विचार करणं आवश्यक आहे. जसं की आपण काही पावलं उचलू शकतो. उदाहरणार्थ, ज्या डाळी आहेत त्यांचं उत्पादन आपल्याला वाढवावं लागेल. आपण डाळीसाठी अजूनही इतर देशांवर निर्भर आहोत, अवलंबून आहोत आणि तिथे जशा डाळीच्या किमती वाढतात, त्याचा तशाच किमती मग आपल्या बाजारपेठेमध्ये वाढतात आणि महागाई वाढते आपल्या. त्याच्यामुळे आपल्याला डाळीच्या बाबतीत जी आहे ती आत्मनिर्भरता मिळवावी लागणार आहे. जर या महागाईला आटोक्यात आणायचं असेल तर. अन्नधान्याची जी महागाई आहे, त्याच्यात एक खूप मोठा वाटा डाळींचा आहे. डाळींच्या किमती ज्या पद्धतीने वाढतात आहे आपल्या देशात. त्याच्यासाठी आपल्याला तिथे आत्मनिर्भरता मिळवावी लागेल. दुसरं म्हणजे फळे आणि भाज्या यांच्यासाठी पुरेशा साठवण्याचे जे जागा आहेत, ठिकाणं आहेत, आपल्याला ते निर्माण करावे लागतील. स्टोरेजेस, विशेष म्हणजे कोल्ड स्टोरेजेस. कारण आपल्याला माहिती आहे, की या वस्तू ज्या आहेत त्या लवकर खराब होतात. आकडेवारीनुसार आपल्या देशात जे फळे आणि भाज्या निर्माण होतात, त्यातल्या 50% वाया जातात, वेस्ट होतात, सडतात, खराब होतात. कारण आपल्याकडे स्टोरेज फॅसिलिटीज नाहीये. कोल्ड चेन्स ज्यांना आपण म्हणतो, कोल्ड स्टोरेजेस, कोल्ड चेन्स, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना जे थंड जे वातावरण हवं असतं, तशा पुरेशा सुविधा आपल्याकडे उपलब्ध नाही. तिसरी गोष्ट म्हणजे शेतीपासून तर ग्राहकांपर्यंत ज्या वस्तू पोहोचतात आहे आणि जी मध्ये या दरम्यान जी भाववाढ होते, आपल्याला त्याच्यावर नियंत्रण करावं लागणार आहे, त्या आटोक्यात आणावं लागणार आहे. कारण तुम्ही बघा, टोमॅटोच्या किमती वाढल्या. मागच्याच महिन्यात टोमॅटो ₹120-140 किलो मिळत होता. अचानकपणे किमती वाढल्या.
फार जास्त शेतकऱ्यांचा याच्यात फायदा झालेला नाहीये. जे मधले व्यापारी लोक आहेत यांचा फायदा झालेला आहे. शेतकरी पहिले 20 रुपये किलो टोमॅटो विकत होता, नंतर त्यांनी 30 रुपयाला विकणं सुरू केलं असेल, 40 रुपये फार फार तर. असं खूप त्यांनी म्हणजे काही 100 रुपयाला विकणं सुरू नाही केलं. पण हे जे मधले व्यापारी आहेत त्यांनी काय केलं, 40 रुपयाचा टोमॅटो घ्यायचा, मग एक व्यापारी दुसऱ्याला विकणार 70-80 मध्ये, तो बाजारात त्याला आणणार 120 मध्ये. अशा पद्धतीने मग बाजारात शेवटी ग्राहकांपर्यंत पोहोचणार तो 140 मध्ये. अशा पद्धतीने ही भाववाढ झालेली आहे. त्याच्यामुळे शेतीपासून तर ग्राहकांपर्यंत ज्या वस्तू पोहोचतात आहे आणि त्या दरम्यान जी भाववाढ होत आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी यंत्रणा बसवावी लागणार आहे. ठीक आहे. तर अशा या उपाययोजना याच्यामध्ये सांगितल्या आहेत आर्थिक सर्वेक्षणामध्ये, की एक दूरगामी विचार करून लॉंग टर्म मध्ये आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर लक्ष द्यावं लागणार आहे, जेणेकरून हे अन्न आणि ऊर्जेच्या बाबतीत जी महागाई होत आहे ती आपण आटोक्यात आणू शकू. त्याच्यानंतर हा जो चॅप्टर आहे, पहिला चॅप्टर अर्थव्यवस्थेची स्थिती, स्टेट ऑफ द इकॉनॉमी, याच्यामध्ये अजून एक त्यांनी महत्वाचं संकल्पना जी दिली आहे ती म्हणजे चालू खात्यातील तूट, करंट अकाउंट डेफिसिट. काय असतं चालू खातं ते पहिले लक्षात घ्या. देशाच्या परकीय व्यापाराचे मोजमाप या चालू खात्यामध्ये होतं, करंट अकाउंट म्हणतात. फार जास्त डिटेलमध्ये जात नाही. ठीक आहे. अर्थशास्त्र शिकताना हे सगळे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. तुमच्यापैकी काही लोक ज्यांनी ऑलरेडी तयारी सुरू करून एक कालावधी झालाय त्यांना माहिती असेल करंट अकाउंट काय असतं. ज्यांना नाही माहिती घाबरून जाण्याची गरज नाही. साधं लक्षात घ्या की परकीय व्यापार जो आहे आपला, फॉरेन ट्रेड, त्याचं मोजमापन याच्यामध्ये होतं. ज्या वेळेस आपला आयात जास्त असतो आपल्या निर्यातीपेक्षा, म्हणजे आपण जास्त प्रमाणात वस्तू आणि सेवा आयात करतो, आपल्या देशात घेतो इतर देशांकडून, आणि कमी प्रमाणात वस्तू आणि सेवा आपण इतर देशांना पुरवतो, त्यावेळेस एक तूट तयार होते किंवा डेफिसिट निर्माण होतं. त्याला चालू खात्यातील तूट किंवा करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणतात. इथे दिलं पण आहे, जेव्हा आयातीचे म्हणजे इम्पोर्ट्सचे मूल्य निर्यातीपेक्षा एक्सपोर्ट्सपेक्षा जास्त असते त्यावेळेस जी तूट तयार होते चालू खात्यामध्ये त्याला करंट अकाउंट डेफिसिट असं म्हणतात. इथे एक हा आर्थिक सर्वेक्षणामध्येच त्यांनी हा चार्ट दिला आहे. ठीक आहे. याच्यातून लक्षात घेण्यासारख्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. इथे US डॉलर बिलियन्स मध्ये देण्यात आले, किती US डॉलर्स आहेत बिलियन्स मध्ये मागच्या वर्षीचं फिस्कल इयर 23 आणि फिस्कल इयर 24. ठीक आहे. फिस्कल इयर FY24 फिस्कल इयर 24 म्हणजे कधी 2023-2024 असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. हे त्याच्या आधीचं म्हणजे 2022-2023 हे इथे दिलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे. 4 क्वार्टर, 4 तिमाहीत जे आहेत ते दिलेले आहे, Q1, Q2, Q3, Q4. तसंच हे जे वित्तीय वर्ष आहे 2024 त्याचे पण तिमाहीत ज्या आहेत इथे त्या इथे देण्यात आलेल्या आहेत, Q1, Q2, Q3. याच्यातून समजून घेण्यासारखं बघा काय आहे. आकडेवारी लक्षात नका, ट्रेंड लक्षात घ्या. काय आपली जी चालू खात्यातील तूट जी निर्माण होत आहे ही सगळ्यात जास्त निर्माण होत आहे वस्तूंमुळे, गुड्समुळे. आपण बघा किती जास्त प्रमाणात वस्तू घेतोय, ही तूट बघा किती होत आहे, जवळपास 60 बिलियन US डॉलर्स या तिमाहीमध्ये. त्याच्यानंतर 80 बिलियन डॉलर्स आपल्याला द्यावे लागले इतर देशांना. इथे पण जवळपास 80 बिलियन डॉलर्स. ठीक आहे. इथे बघा आता ती कमी झाली. मागचं जे वित्तीय वर्ष होतं त्याची जी शेवटची तिमाही होती Q4 त्याच्यामध्ये आपली जी वस्तूंची जी आयात होती ती कमी झाली. त्याचं मूल्य बघा आपण कमी दिलं, जवळपास तरी 50 बिलियन डॉलर्स आपण इथे भरलेलेच आहेत आणि हे आपण दुसऱ्यांना देतोय. इथे बघा हा इथे शून्य दाखवलाय, याच्या खाली जे आहे ते म्हणजे आपण दुसऱ्यांना देतोय. किती देतोय त्याचं प्रमाण इथे नाही दाखवलंय. आता हे लाल जे दाखवलंय ते म्हणजे वस्तूंसाठी आहे, गुड्ससाठी आहे. सर्व्हिसेसच्या बाबतीत, सेवांच्या बाबतीत जर विचार केला तर सेवा आपण जास्त देतो. सेवा बघा आपल्या इथे 0च्या वर आहेत. या हिरव्या याच्यात ज्या दाखवल्या आहेत त्या म्हणजे सर्व्हिसेस आहेत. सर्व्हिसेसचा जर तुम्ही विचार केला तर इंडिया इज अ नेट एक्सपोर्टर ऑफ सर्व्हिसेस. काही सेवा आपण इतर देशांकडून घेतो पण
पण आपण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात सेवा ज्या आहेत त्या आपण इतर देशांना पुरवतोय. याच्यात सगळ्यात मोठे योगदान जे आहे ते म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आयटी सर्व्हिसेस ते खूप मोठे योगदान आहे आपल्या सेवा क्षेत्रामध्ये, आणि त्या आपण इतर देशांना पुरवतो, पोहोचवतो. तुम्ही बघा आपल्या इथे ज्या मोठमोठ्या आयटी कंपनीज आहेत, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो वगैरे, आता ते पण आयटी मध्ये आले. ठीक आहे. तर आपल्या देशाचं जे आयटी हे जे क्षेत्र आहे, याचं आयटी उद्योग जो आहे याचं सेवा क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. इतरही सेवा क्षेत्र असतात जसं की हेल्थ केअर, आरोग्य सेवा. तुम्ही बघा की बरेचसे जे हे गल्फ कंट्रीज आहेत, आखाती देश आपण त्यांना म्हणतो, सौदी, युएई वगैरे वगैरे, तिथले बरेचसे पेशंट्स आपल्या इथे येतात उपचारासाठी, कारण तिथे हेल्थ केअरची कॉस्ट खूप जास्त आहे. आपल्या देशात त्यांना परवडतो उपचार करा. मोठे जे आजार आहेत, दुर्धर आजार जे आहेत, कॅन्सर सारखे वगैरे, त्याच्या उपचारासाठी ते आपल्या इथे देशात येतात, कारण किमती कमी आहेत. हेल्थ केअर हे पण एक सेवा क्षेत्र आहे. सेवा क्षेत्रामधली जी निर्यात आहे ती जास्त आहे. इथे तुम्ही बघा हे हिरवं 0च्या वर आहे, म्हणजे आपण इतर देशांना पुरवतोय. ट्रान्सफर्स मध्ये सगळ्यात मोठं योगदान असतं ते म्हणजे रेमिटन्सेसचं. ही संकल्पना लक्षात घ्या, तुम्ही बरेचदा ऐकली असेल. रेमिटन्स म्हणजे काय असतं नेमकं? तर आपले बरेचसे भारतीय लोक जे आहेत ते इतर देशात आहेत. आपला इंडियन डायस्पोरा जो आहे तो जगातला सगळ्यात मोठा डायस्पोरा आहे, म्हणजे जगातले सगळ्यात म्हणजे मोठ्या प्रमाणात असे लोक की जे दुसऱ्या देशात राहतात, आपला मूळ देश सोडून. त्याच्यात भारत पहिल्या नंबरवर आहे, चीन दुसऱ्यावर आहे. तर हे जे लोक आहेत, आपले भारतीय लोक, जे इतर देशात राहतात, अमेरिकेत राहतात, युरोपमध्ये राहतात, इकडे तिकडे कुठेही राहतात, हे काय करतात? हे आपल्या देशात पैसे पाठवतात. यांना म्हटलं जातं रेमिटन्स. आर्थिक सर्वेक्षणानुसार 2023-24 मध्ये, म्हणजे या वित्तीय वर्षामध्ये, आपली चालू खात्यातील तूट जी आहे ती आपल्या जीडीपीच्या 0.7% आहे. 0.7%. त्याच्या आधीच्या वर्षी ही तूट जी आहे ती आपल्या जीडीपीच्या 2% होती. म्हणजेच काय? तर आपली चालू खात्यातील तूट जी आहे ती कमी होत आहे, ती घसरत चालली आहे, आणि ही सकारात्मक बाजू आहे. आणि त्याच्यात योगदान कशाचं आहे? तर सेवा क्षेत्राचं आणि ट्रान्सफर्सचं. वस्तूंच्या बाबतीत झालं तर वस्तूच्या बाबतीत अजूनही आपण नेट इम्पोर्टर आहोत, अजूनही आपण आयात जास्त करतोय, निर्यात कमी करतोय. आणि याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही बघा, सरकारने बरेचसे उपक्रम सुरू केलेले आहेत काही वर्षाआधी. जसं की त्यातलं एक म्हणजे आत्मनिर्भर भारत. वस्तूंचं उत्पादन आपल्या देशात व्हावं, याच्यासाठी सरकारकडून ही योजना, हा उपक्रम सुरू करण्यात आला होता, आत्मनिर्भर भारत. उद्योगांना प्रोत्साहन देणं की आपल्या इथे वस्तू निर्माण करा, सगळं घ्यायचं बघू नका बाहेरून. पण तुम्ही बघा आपल्या देशात ती स्थिती काय होती, अजूनही काही प्रमाणात आहे, की साधं आपल्याला लाइटिंग जे आहे दिवाळीच्या वेळेस आपण त्या आपल्याला चीनकडून आणावं लागतात. आपण त्या चीनी लाइटिंग वापरतो का? आपल्या देशामध्ये ती क्षमता नाहीये का? आपण लढाऊ विमान बनवू शकतो, तेजस आपण बनवलाय, लाइटिंग नाही बनवू शकत आपण. पण आपल्या इथल्या उद्योगांची ती तयारी नव्हती. प्लस चीनकडून ज्या लाइटिंग येतात त्या स्वस्त येतात. आपल्याला माहिती आहे, आपल्या बाजारात भारतीय कंपनीने एखादी लाइटिंग बनवली ती 200 रुपयाला येईल, चीनवरून आणली ती 50 रुपयाला येते. कारण काय? तर प्रोडक्शन कॉस्ट तिथे कमी आहे. मग आपल्याही देशांना उद्योगाचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ते खाली आणण्यासाठी वगैरे ही योजना सुरू करण्यात आली होती, अजूनही सुरू आहे, आत्मनिर्भर भारत. दुसरं म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. ही एक योजना भारत सरकारकडून सुरू करण्यात आली होती. पीएलआय, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. तुम्ही तुमचं उत्पादन, एखाद्या उद्योगाने आपलं उत्पादन जेवढ्या प्रमाणात वाढलं, सरकारकडून त्याला टॅक्स मध्ये आणि इतर गोष्टींमध्ये तेवढीच सवलत मिळेल. हे कशासाठी? की उत्पादन वाढवा. या वर्षी तुम्ही 100 कोटीचं उत्पादन केलं, पुढच्या वर्षी 150 कोटीचं करा, त्याच्या पुढच्या वर्षी 200 कोटीचं करा, आणि तुम्ही जेवढी ही वाढ कराल आम्ही तेवढं तुमच्यावर टॅक्स कमी लावू, टॅक्स मध्ये तुम्हाला सूट देऊ आम्ही. अशा प्रकारची एक जवळपास ही योजना होती, डिटेलमध्ये जात नाहीये. हे सगळं कशासाठी केलं? हे जे आहे आपल्या वस्तूंची आयात जी जास्त होत आहे निर्यातीपेक्षा, याच्यावर मात करण्यासाठी. तर अशा प्रकारचे पावलं सरकारने उचलले आहे. एक ट्रेंड आपल्याला लक्षात आलेला आहे, करंट अकाउंटच्या बाबतीत कुठकुठले घटक सामील असतात, त्यांचा ट्रेंड काय आहे. आज इथेच थांबूयात आपण, भेटूयात परत
उद्या.